नमस्कार मंडळी, आजचा होता गावाकडचा दुसरा दिवस आणि सकाळी उठल्याबरोबर असं काही मला धुळीत झाडू मारायचं होतं। आता ना मी इथे राहत नाही म्हणून माझ्या घराची अवस्था अशी काय होते, म्हणजे घरात खूप छान असतं, माझे सासरे तिथे राहतात, पण बाकीचं ना म्हणजे बाहेरचं वगैरे खूप खराब होऊन जाते। म्हणजे खराब नाही तर बाहेर कोणी इतकं झाडू वगैरे मारत नाही ना, म्हणून असं काही होतंय। असो इथे आंघोळ वगैरे झाली होती माझी आणि आता आम्हाला निघायचं होतं। जास्त दिवस आम्ही गावाकडे थांबणार नव्हतं, ह्या वेळेस आम्हाला लवकर जायचं होतं। तर आम्ही जाताना ना शेतात सुद्धा गेलो होतो आमच्या, आणि गहू वगैरे पेरले ना तेव्हापासून मी शेतात गेलेच नव्हते। म्हटलं चला तिथूनच जाऊया आपण आणि बघून पण होऊन जाणार आणि हरभरे पण घेणार। तरी ते भरपूर काही हरभरे वगैरे लावलेले होते, म्हटलं चला थोडीशी तरी आपण घ्यायलाच पाहिजे। इथे थोडंच मिनिटं आम्ही शेतात थांबलो आणि लगेच निघालो। राजवीरच्या पप्पाला उशीर होत होता, त्याला इथून गेल्यावर ऑफिसला सुद्धा जायचं होतं। तर हे आमचे गहू वगैरे आहेत, इतकं छान वाटतंय आमच्या मळ्यात, खूप छान वाटतं। आणि बांधवर हा ना म्हणजे सेतूकचं झाड आहे, तर इतके पिकलेले होते, मरणाचे इतकं लागलेलं त्याला, कोणीच तोडून खात नाही। आणि माझ्या बाळाला ना खूप नवल वाटत होता की मम्मी हे काय आहे आणि कसलं झाड आहे। पहिल्यांदा त्याने बघितलं होतं आणि एक खाऊन बघितलं, त्याला आवडलंय म्हणून आम्ही घेतले होते। त्याच्यानंतर मम्मीच्याकडे आलो आणि इथूनच आम्ही जेवण वगैरे करून जाणार होतो। मला माहिती होतं खूप जास्त आपल्याला उशीर होणार, इथून गेल्यावर आपण कधी स्वयंपाक करणार, कधी द्यायचं टिफिन वगैरे आणि कधी ते ऑफिसला जाणार। म्हटलं चला इथंच मी सगळं काही बनवून घेते आणि जेवण सुद्धा आम्ही इथं करून घेणार होतो। तर मस्त मी इथं कणिक मळलं, चपात्या वगैरे बनवून घेतल्या, मम्मीनं भाजी केली आणि मस्त आमचं जेवण सुद्धा तिथेच झालं। जेवण वगैरे करून आम्हाला लगेच निघायचं होतं आणि माझ्या राजवीरचं म्हणणं होतं की मम्मी आईला सांग की काळ्या मसाल्याची भाजी कर म्हणून। तर आईनं पाट्यावर वाटून त्याच्यासाठी भाजी केली होती आणि खूप आवडीनं त्यानं मस्त इथं जेवण सुद्धा केलं। त्याच्यानंतर आम्ही घरी आलो। आता घरी आल्यावर माझ्या चेहऱ्यावर असं काही 12 वाजता, तर चला इथंच एंड करते, बाय।